नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त सत्याचा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यामध्ये आता इकडे रतनला सारंगने आता त्याची धुलाई करतात. आता सारंगने सुशीलाचे दागिने आता रतनकडे मागितलेले असतात आणि ताबडतोब रतन ते दागिन्याचे बॉक्स घेऊन येतो आणि ते बॉक्स सारंगकडे देऊ लागतो. तेव्हा सारंग म्हणतो की माझ्याकडे कशाला देतो, ज्याचे आहे त्याच्याकडे दे. आता हात जोडून रतन ते दागिने सुशीलाकडे देतो आणि आता सुशीला ते दागिन्याचे बॉक्स घेऊन ती ज्या मुलीसोबत आता रतन लग्न करणार असतो त्या मुलीकडे येते आणि म्हणते की तू माझ्या बहिणीसारखी आहे आणि हा माणूस खूप नीच माणूस आहे. आता सुशीला म्हणते की खूप खूप नीच माणूस आहे, अशा माणसासोबत आयुष्य काढण्यासाठी तू पुन्हा एकदा विचार करावास. तर ती मुलगी म्हणते की बस झालं, मी अशा माणसासोबत कधीच आयुष्य काढणार नाही आणि लग्नही करणार नाही. आणि लगेच आता ती मुलगी म्हणते की हे लग्न मोडलं आणि तिच्या आईवडिलांना घेऊन ती मुलगी तिथून निघून जाते. इकडे आता मोनिका राजकुमारला म्हणते की हे बघ, सारंग आज रात्री घरी येतोय आणि तो जर आज रात्री घरी आलाय तर आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. तेव्हा राजकुमार म्हणतो मग काय करायचं. आता मोनिका म्हणते की हीच ती वेळ आहे तुझ्या आईसोबत जाऊन बोलण्याची. मोनिका म्हणते की सारंग घरी येण्याच्या आत आपल्याला तुझ्या आईच्या मनात खूप सारं विष पेरावं लागणार आहे राजकुमार. आणि आता मोनिका म्हणते की सावली संस्कृतमधून असा काही मुद्दा तिलोत्तमासमोर मांडायचा की सारंग आणि त्यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला पाहिजे. आणि आता राजकुमार म्हणतो तू काय डोक्यावर पडलीस का, तिलोत्तमा मेंदळे माझी आई आहे. तर आता मोनिका म्हणते की आणि हा प्लान माझा आहे. आणि मोनिका म्हणते की जेव्हा ही मोनिका मेंदळे काहीतरी प्लान करते तेव्हा तो प्लान वर्क होतो म्हणजे होतोच. आणि मोनिका म्हणते चला आता आपण तयारीला लागूयात. इकडे आता सुशीला सारंगचे आभार मानत म्हणते की आज खूप दिवसांनी माझं मन शांत होऊन माझी इच्छा पूर्ण झाली आणि माझं जे स्त्रीचं धन होतं ते मला मिळालं आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं सारंग सर, असे म्हणत सुशीला सारंगचे आभार मानते. आणि लगेच आता सारंग म्हणतो की ताई माझे आभार मानू नका, तुमचं धन तुमच्यापर्यंत पोहोचले ना, मला सगळं काही मिळालं. आणि लगेच आता सारंग म्हणतो की चला आपण निघूयात. सारंग आता रतनला म्हणतो रतन शेठ परत मला इकडे येण्याची वेळ आणू नका माझ्यावरती. आणि इकडे आता वराडी मंडळ आता सगळ्या बायका डोक्यावरती कलश घेऊन आता वराडी सगळेजण त्या घराकडे येत असतात. तर सावलीसुद्धा त्या वराडीमध्ये असते. सारंग आता सुशीला म्हणतो चला आता आपणही निघूयात. आणि तेवढ्यात आता इकडे सारंग आणि सगळेजण आता तिथून जाऊ लागतात. आता सावलीसुद्धा तिथे आलेली असते. तर अबीरसुद्धा तिथून जाऊ लागताच अबीरचं लक्ष आता सावलीकडे जाते आणि मोठ्याने आई अशी हाक मारत प्रेमाने अबीर आता सावलीकडे धाव घेतो. तर अबीरला बघून सावली देखील खुश होते आणि प्रेमाने आता सावली आणि अबीर एकमेकांना मिठी मारतात. तर पाठीमागून सारंग हा ओवीसोबत आता तिकडे येऊ लागतो आणि साईकडे सावली आणि अबीरने मिठी मारलेली असताना तिकडे सारंग हा सावलीच्या शेजारूनच ओवीचा हात धरून आता तिथून जाऊ लागतो. आणि आता इकडे गुंड कमरेला हात देऊन कसेबसे उठून रतनला म्हणतात की आम्हाला त्याने खूप मारलं आणि तुमचं तर एका झापडीतच काम खल्लास केलं. आता इकडे रतन म्हणतो की त्याने ना या रतन शेठच्या कानाला हात लावला तेव्हा त्याला ना याची किंमत व्याजासकट मोजावी लागणार म्हणजे लागणारच. आणि या रतन शेठचं त्यानं लग्न मोडलं ना, तेव्हा या रतन शेठचं लग्न मोडल्यामुळे मी त्याच्या आयुष्याचा खेळ असा मांडतो हे तू बघतच राहा. आणि इकडे आता सावली म्हणते की तुला रतन शेठने काही केलं नाही ना. तर अबीर म्हणतो मला काही नाही केलं आणि अबीर सांगू लागतो. तर सावली म्हणते काही सांगू नको, आपण अगोदर रतन शेठची भेट घेऊयात आणि नंतर जाऊयात. तर अबीर म्हणतो ठीक आहे आणि सावली आता रतनकडे जाते. आणि इकडे आता सावली हात जोडतच रतनला म्हणते की रतन शेठ माझ्या मुलाला तू काही करू नको, मी तुझे सगळे पैसे व्याजासकट देईल. आणि लगेच रतन म्हणतो ए सावली तुझा हिशोब आपण नंतर बघू, पण एका माणसाने ना माझ्या कानात आणि ताटामध्ये माती कालवली. आणि रतन म्हणतो मला त्याचा हिशोब चुकता करायचा. आणि लगेच रतन म्हणतो की आता तू जा. तर सावली म्हणते म्हणजे. तर अबीर म्हणतो आई मी तुला तेच सांगतोय. आणि लगेच आता अबीर म्हणतो की त्याने ना रतन शेठची मांजर केली आणि या सगळ्या गुंडांना त्याच्या माणसांना बदललं. तर सावली म्हणते कोण होतं माणूस तो. आता अबीर म्हणतो मलासुद्धा त्याचे आभार मानायचे होते, ते बघ आत्ताच इथून गेलाय. आणि पटकन आता अबीर पळतच आता सारंगची भेट घ्यायला जातो. तर सावलीसुद्धा अबीर पाठीमागे जाते. इकडे आता सारंग हा त्याच्या गाडीजवळ ओवीला घेऊन येतो. आता ओवी म्हणते की बाबा तो मुलगा किती गोड आहे, त्याने मला चिवडा लाडूसुद्धा दिला होता, थांब मी आलीच. आणि आता इकडे
पटकन ओवी आता अबीरला हाक मारू लागते तर सारंग आता फोन लावतो. आणि इकडे आता रस्त्यावरती ओवी आता अबीरला हाक मारत असते. तर इकडे अबीर आता सुपर हिरो बघितला का असे लोकांजवळ चौकशी करत असतो. आणि त्याच वेळेस पाठीमागून रस्त्याने एक व्हॅन तिथे येते. आणि तेवढ्यात आता अबीर अशी हाक मारत असताना ती व्हॅन आता ओवीच्या अंगावर जाऊ लागताच पटकन आता सावली तिथे येते आणि ओवीचा हात धरून ओवीला आपल्याकडे ओढते. तर व्हॅन तिथून निघून जाते. आणि आता त्या व्हॅनमध्ये लोकांचा ओवीला मारण्याचा डाव असतो. तेवढ्यात आता सारंग हा तिकडे बघतो तर ओवी पटकन आता सावलीला मिठी मारते. तर सारंग आता ओवीला बघतो आणि लगेच आता सावली म्हणते की बाळा तू ठीक आहे ना, तुला कुठे लागलं नाही ना. तर तेवढ्यात अबीर आता पाठीमागून येऊन सावलीला बघतो आणि पळतच अबीर तिकडे जाऊ लागताच अबीर पडतो आणि आई अशी हाक मारतो. तर ओवीला सोडून आता सावली पुन्हा आता अबीरकडे जाऊ लागते. तर पाठीमागून सारंग हा ओवीकडे येतो आणि इकडे आता अबीर बोट करतच आता सावलीला म्हणतो तो बघ सुपर हिरो. तोपर्यंत सारंग हा ओवीला घेऊन त्याच्या गाडीकडे आता जाऊ लागतो. तर पाठमोऱ्या सारंगला आता सावली बघते आणि तेवढ्यात आता सारंग आता गाडीचा दरवाजा उघडणार. सावली अबीर सारंगकडे बघत असतात पण त्याच वेळेस पोलिसांची गाडी त्यांच्या दोघांच्या मध्ये येऊन थांबते. आणि तेवढ्यात आता पोलिसांची गाडी तिथे येताच आता पोलीस इन्स्पेक्टर सारंगला म्हणतात ओ मिस्टर चला आता आमच्याबरोबर तुम्ही पोलीस स्टेशनला यायचं. तर सारंग म्हणतो का. तेव्हा आता तो इन्स्पेक्टर म्हणतो की अहो तुमच्यावर चोरीचा आरोप आहे. आणि सारंग म्हणतो चोरीचा आरोप आणि माझ्यावर कोणी केला. तर इन्स्पेक्टर म्हणतो रतन शेटनी. आता सुशीला तोंडाला हात लावते आणि इन्स्पेक्टर म्हणतो तुम्ही दोघांनी मिळून ₹1,00,000 गंडा घातला असे त्याने कंप्लेंट केली. आणि ती मुलगी म्हणते की उलट त्याने माझ्यावर अन्याय केला आणि माझे पैसे आणि दागिने घेऊन तो पळाला आहे. तर इन्स्पेक्टर म्हणतो हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये येऊन बोलायचं आहे. आणि सारंग म्हणतो या सुशीलाताई यांच्यासोबत रतन शेठने लग्न केलं, यांचे दागिने घेतले, हुंडा घेतला आणि तेच दागिने पैसे आम्ही परत घ्यायला आलो होतो असे सारंग सांगतो. सारंग म्हणतो अहो यांना न सांगता दुसऱ्या बाईबरोबर यांच्याशी डिवोर्स न घेता लग्न करायला निघाला होता तो रतन शेठ आणि त्याने ना सगळ्यांना तो गंडवायला निघाला होता. तर इन्स्पेक्टर सारंगला म्हणतो तुझी बडबड बंद कर. आणि लगेच इन्स्पेक्टर त्याला मोठ्याने ओरडत म्हणतो गाडीची चावी इकडे दे. आणि इन्स्पेक्टर त्याला म्हणतो की घेतलेलं सोनं सुद्धा परत करायचं असतं. आणि इन्स्पेक्टर मोठ्याने ओरडतो तर लगेच सुशीला म्हणते आणते. आणि लगेच आता सारंग ओवी सोबत आतमध्ये बसताच आता रतनचा गुंड तिथे येतो. तर तो इन्स्पेक्टर ती चावी आता त्या गुंडाकडे देतो. तर सारंग ते बघतो. तेवढ्यात सुशीला दागिने घेऊन इन्स्पेक्टरला देते आणि इन्स्पेक्टर त्या बाईला म्हणतो बसा की गाडी. तर इन्स्पेक्टरसुद्धा आता भेळलेला असतो हे आता सारंगच्या लक्षात येतं. आणि आता सुशीलाला आणि सारंगला ते पोलीस इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. इकडे आता तिलोत्तमा सोप्यावरती हिशोब बघत बसलेली असते. आणि तेवढ्यात आता मोनिका ही तिलोत्तमासाठी चहा घेऊन येते. तिलोत्तमा म्हणते माझ्या आवडीसारखा बनवलाय ना. मोनिका म्हणते की हो. तिलोत्तमा म्हणते पण तुम्ही का आणलाय, तू का आणलाय, समृता कुठे. मोनिका हसतच म्हणते त्यांना जरा आराम करूयात म्हणून मी आणलाय. आणि मोनिका म्हणते की त्या दिवसभर काम करत असतात तेव्हा मला वाटलं की मीच आणते म्हणून आणि म्हणून मी आणला. तिलोत्तमा म्हणते मोनिका मला तुझं खरंच कौतुक वाटतं. या घरासाठी तू किती काही करत असते. मोनिका म्हणते या घरात मी चांगली आणि गुणी हे फक्त तुम्हालाच वाटतं, बाकीच्यांना माझी काही किंमतच नाही. आणि तिलोत्तमा म्हणते काय झालं. मोनिका म्हणते यांना माझी किंमतच नाही आहे, ती अजिबात माझी काळजी नाही घेत. आणि तेवढ्यात राजकुमार तिथे येऊन सोप्यावर बसतो. तर मोनिका म्हणते की माझी इच्छा जर ते पूर्ण करू शकत नाही तर मग काय उपयोग. तिलोत्तमा म्हणते कोणती इच्छा तुझी मोनिका. राजकुमार म्हणतो की कोणती इच्छा आहे तुझी मोनिका. 1 मिनटं आई, हिची इच्छा म्हणजे आपल्या कंपनीला मोठा धोका असू शकतो बरं का. तिलोत्तमा म्हणते राजकुमार 1 मिनटं. आणि तिलोत्तमा म्हणते अशी कोणती एवढी मोठी इच्छा आहे जो हा पूर्ण करत नाहीये आणि जर तो पूर्ण करत नसेल तर मी पूर्ण करीन. बोल मोनिका अशी तिलोत्तमा बोलते. इकडे आता ते इन्स्पेक्टर त्यांच्या गाडीतून आता सारंग आणि सुशीलाला घेऊन जात असताना जंगलात एका ठिकाणी येऊन ते गाडी थांबवतात. तर इन्स्पेक्टर गाडीतून खाली उतरतो आणि लगेच आता इन्स्पेक्टर सारंग सुशीला आणि ओवीला घेऊन त्या जंगलातून आता जाऊ लागतो. आता सारंग त्याला म्हणतो की एकतर तुम्ही मला गाडीतून आम्हा सगळ्यांना बसून इथं आणलं आणि हे असं पायी घेऊन चाललेत, कायद्याने हे बरोबर नाही बरं का. इन्स्पेक्टर हसू लागतो आणि लगेच तो इन्स्पेक्टर हसतच म्हणतो कायद्याच्या बाता आम्हाला सांगताय का. आणि इन्स्पेक्टर आता सारंगला म्हणतो की मी तुला पुन्हा तेच सांगतो, पुन्हा जर तू बेळगावात दिसला तर तुझं काही खरं नाही.
आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतो मग मला कोणीच अडू शकत नसतं, एवढं तू लक्षात ठेव. आणि तेवढ्यात तो पाठीमागचा रतनचा माणूस आता त्या सारंगची गाडी घेऊन तिथे येतो आणि म्हणतो ते बघ तुझी गाडीसुद्धा आली. आणि लगेच आता गुपचूप त्या गाडीत बसायचं आणि बेळगावातून निघून जायचं आणि पुन्हा बेळगावात तोंड दाखवायचं नाही, कळलं का, असे तो इन्स्पेक्टर आता सारंगला दम देतो. आणि सारंग म्हणतो सुशीला वहिनीवरती त्यांनी अन्याय केला आणि तिचे पैसे हडपले. तर इन्स्पेक्टर म्हणतो ये मला अक्कल शिकवतोय का. आणि इन्स्पेक्टर म्हणतो की या गावात फक्त रतन शेठचीच हवा असते. आणि इन्स्पेक्टर म्हणतो तुझ्याबरोबर एक लहान मुलगी आणि बाई असू शकतं आणि या निर्जन ठिकाणी त्यांना काहीसुद्धा होऊ शकतं बरं का. आणि लगेच आता तो रतनचा माणूस चावी देत म्हणतो की पुन्हा जरी ते दिसला तरी गाडी असेल पण तू नसेल. आणि इन्स्पेक्टर आता त्या रतनच्या माणसाला म्हणतो की चला आणि रतन शेठला माझा निरोप सांगा. इकडे आता मोनिका तिलोत्तमाला सांगत असते की आई मला शुभ्राच्या वाढदिवसासाठी काहीतरी महत्त्वाचं करायचं आहे, आजपर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलंय का. आणि शुभ्राला मला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं. तर तिलोत्तमा म्हणते 1 मिनटं, म्हणजे तुला शुभ्रासाठी काहीतरी करायचं आहे आणि राजकुमार तुला करू देत नाही असं आहे का. तिलोत्तमा म्हणते काय. तर मोनिका म्हणते की त्यांची काहीतरी गणितं बिघडतायत म्हणतायत. आणि राजकुमार म्हणतो आई हिचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, शुभ्राचा वाढदिवस येतोय तर आपण नवीन संस्कृत अरेंज करावा असं हिचं म्हणणं आहे. आणि शुभ्रा संस्कृत नावाने. आणि शुभ्रा संस्कृत हे तिलोत्तमा नाव घेताच तिलोत्तमा म्हणते नाव तर छान आहे. आणि तिलोत्तमा म्हणते राजकुमार तुला माहिती आहे ना आपलं एक संस्कृत राजकुमार मार्केटमध्ये खूप छान चालतंय. तिलोत्तमा म्हणते ते आपलं नंबर 1 प्रॉडक्ट आहे आणि ते असताना आपलं दुसरं संस्कृत म्हणजे. राजकुमार म्हणतो मी तेच बोलतोय. आणि लगेच राजकुमार म्हणतो की सावली संस्कृत आहे आपल्याकडे हे मी तिला सांगत होतो, पण राजकुमार म्हणतो की तिचं हे म्हणणं आहे की सावली संस्कृतऐवजी शुभ्रा संस्कृत ठेवायचं नाव तिचं म्हणून. आणि राजकुमार म्हणतो सावली संस्कृत बंद करायचं. तर तिलोत्तमा रागारे म्हणते राजकुमार तू बरा आहेस ना. आणि तिलोत्तमा म्हणते सावली संस्कृत फक्त आपला प्रॉडक्ट नाही तर आपल्या कंपनीची ती ओळख आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की ती आपलं नंबर 1 प्रॉडक्ट आहे आणि इतकी वर्ष मार्केटमध्ये पाय घट्ट करून उभा आहे. आता तिलोत्तमा म्हणते की तुम्ही ते बंद करायचं म्हणताय. इकडे आता अबीरसोबत आता सावली ही रस्त्याने जाऊ लागते. आता इकडे जात असताना सावली म्हणते अबीर तू मगाशी कसली उधारीबद्दल बोलत होता आणि त्या मुलीकडून अशी तू कोणती उधारी घेतलीस. आणि इकडे आता अबीर सांगू लागतो की आमच्या दोघांमध्ये पैज लागली होती आणि मी ती पैज हारलो. तेव्हा आता तिला जे खायला आवडतं ते द्यायचं राहिलं. जसे आता अबीर सावलीला बोलतो. आणि सावली म्हणते की एवढ्या अशा कशा पैजा लावतात आणि कोणती पैज लावली होती. तर अबीर म्हणतो की अगं आई त्या रतन शेठच्या घरी फायटिंग सुरू होती. आणि आता अबीर म्हणतो की मी त्या मुलीला सांगत होतो रतन शेठकडे एवढी माणसे आहेत तेव्हा तोच जिंकणार. तर ती मुलगी म्हणत होती माझा बाबा सुपर हिरो आहे आणि ती म्हणाली माझे बाबा स्ट्रॉंग आहे ते जिंकणार. तर सावली म्हणते मग काय झालं. आणि अबीर म्हणतो मग काय तिचे बाबा जिंकले आणि मी पैज हारलो. आणि इकडे आता अबीर म्हणतो की ती त्या सुपर हिरोनी अशी काही धुधुधुलाई केली ना रतन शेठचे माणसे आणि रतन शेठ पूर्ण घाबरला. आणि त्यानंतर तुला माहिती आहे का आई त्या सुपर हिरोनेच मला वाचवलं, मी शिडीवरून पडत होतो ना. तर सावली म्हणते म्हणजे. तर अबीर म्हणतो मी शिडीवर चढलो होतो आणि माझा पाय सटकला तर त्या सुपर हिरोने मला झेललं. आणि लगेच आता सावली म्हणते कुठे लागलं तुला. अबीर म्हणतो अगं पुढचं ऐक ना माझं, मला त्या सुपर हिरोने झेललं. आणि जसा सुपर हिरो फास्ट येतो ना तसं ते आले. आणि सावली म्हणते की आजच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याच्या मुलांचा जीव वाचवणारे लोक खूप कमी आहेत. आणि सावली म्हणते की तो भला माणूस कोण असेल. सावली म्हणते एकदा त्यांना भेटावं लागेल. तर अबीर म्हणतो की अगं आई एकदा मलासुद्धा त्या मुलीला आणि तिच्या बाबांना भेटायचं होतं आणि मला त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. पण आता अबीर म्हणतो की आता काय उपयोग, ते गेले पुण्याला. आणि सावली म्हणते की बाळा आपण त्यांना पुन्हा भेटूयात. आणि त्यानंतर इकडे आता पुन्हा ते गुंड आता ओवीच्या पाठीमागे लागतात. ओवी आता त्या बेळगावातून पळू लागते कारण सारंग आणि ओवी पुन्हा बेळगावात आलेले असतात. आणि आता गुंड त्या ओवीच्या पाठीमागे लागताच ओवी आता सावलीच्या घरात येते आणि म्हणते की सावलीताई मला वाचवा, गुंड काही माझ्या पाठीमागे लागलेत. तर तेवढ्यात सावली आता ओवीला आतमध्ये लपवते. तर इकडे आता गाडी घेऊन सारंग आता त्याच गावात आलेला असतो. तर पुन्हा आता अबीर सारंगची भेट घेतो आणि म्हणतो ए सुपर हिरो कुठे गेला होतास, मला तुम्हाला भेटायचं होतं. आणि इकडे आता ते गुंड सावलीच्या घरी येत म्हणतात ए सावली इथे लहान मुलगी आली होती का. तर सावली म्हणते की नाही.
आणि त्यानंतर आता इकडे ओवीला बघण्यासाठी सारंगसुद्धा आता आतमध्ये जातो. पण अबीर आता सारंगला म्हणतो की सुपर हिरो, माझ्या आईला तुम्हाला भेटायचं होतं. आणि लगेच आता अबीरसुद्धा सारंगला घेऊन आतमध्ये येताच सावली आणि सारंग समोरासमोर येते. तर अबीर म्हणतो की ते बघा माझी आई. आणि सावली सारंगला आणि सारंग सावलीला बघताच उडतो तो सगळ्यात मोठा धमाका. आणि 8 वर्षानंतर चक्क सारंग आणि सावली समोरासमोर येऊन दोघांचीही मुले आलेली असतात ती समोरासमोर. आणि आता सगळा गैरसमज सावली दूर करून सारंग आणि सावली पुन्हा कशी नव्याने एकत्र येऊन चौकोनी कुटुंब पुन्हा कसे एकत्र येते. आणि इकडे सावली संस्कृत बदलायला निघालेली मोनिकाला आता पुन्हा एकदा सावली संस्कृत हेच नाव आता कसं योग्य असल्याचे दाखवून देते आणि पुन्हा मेंदळांच्या घरात कसा पाय ठेवते. प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.